गुड मॉर्निंग गाईज. सो आजचा व्लॉग आपण सुरू करूया. आज स्पेशल व्लॉग आहे कारण आम्ही सगळे फ्रेंड्स निघालो आहोत रिसॉर्टला. ॲक्च्युली आम्हाला कुपन मिळालं त्याच्यावरून चालू आम्ही रिसॉर्टला. सो आम्ही आमच्या घरात निघालो स्टेशनला जायला. आम्ही स्टेशनला थोड्याच वेळात पोचलो आणि आम्ही बघत होतो कुठे रिक्षा मिळते आहे का. आमच्या ज्या स्पॉटवर चाललो तिकडे फायनली रिक्षा मिळाली, पण आम्ही सगळे ॲडजस्ट झालो कसे बस. रिक्षा मिळाल्याने आम्ही जस्ट पोचलो. बघितलं तर खूप लवकर पोचलो होतो आम्ही रिसॉर्ट चालू व्हायच्या आधी. सो आम्ही म्हटलं चला तर जाऊया अर्नाळ्याच्या बीच. तर आम्ही बीचवर पोचलो आणि खूप मजा मस्ती चाललेली. हे बघा फायनली आम्ही बीचवर पोचलो आहोत अर्नाळ्याच्या. आणि इतकी गर्दीच नव्हती कारण आम्ही परफेक्ट 8:30 वाजता पोहोचलो. आणि नवीन ट्रेंड चाललेला की समुद्राच्या रेतीमध्ये राम लिहिलं तर तिथपर्यंत पाणी येत नाही. तर आम्ही ट्राय करून बघत होतो आणि बघा भाई साहब, खरंच तिथपर्यंत पाणी येत नाही. सगळेच खुश झाले. असो, तेवढं आमचं एन्जॉयमेंट चालू होतं. नंतर आमचं डिस्कशन चाललेलं कुठला गेम खेळायचा. सो काहीच ठरत नव्हतं. ठरून एकच गेम मिळाला आम्हाला, तो पण मधला मागला. आम्ही खेळलो भरपूर, खेळून दमलो. ऑलमोस्ट तिकडेच दमलो होतो, पण शेवटी म्हटलं जाऊया, अजून पुढे जाऊन दमायचंच आहे. आम्ही निघालो मग रिसॉर्टला जायला. आणि फायनली आम्ही थोड्याच वेळाने पोहोचलो काळवा रिसॉर्टला. गाईज, हा आमचा प्लॅनिंग खूप वर्षापासून चाललेला आणि जे एकदा पहिल्यांदा झालं सक्सेसफुल. कळवा वॉटर पार्क हा आहे अर्नाळ्याच्या जवळच. सो मागच्याच बाजूला अर्नाळ्याच्या आहे हा रिसॉर्ट. हा बघा आमचा पूर्ण रिसॉर्ट. इतका भारी रिसॉर्ट होता ना, खूप मजा आली. ॲक्च्युली आम्ही ज्या कुपनवर घेतलेलं त्या कुपनमुळे अख्खा रिसॉर्ट आमचा बुक झाला होता. सो आम्ही चाललेलो फ्रेश व्हायला. हे बघा भाई साहब, इकडे पूर्ण अशी ना नाश्त्याच्या आधीच सगळे खायला उतरलेले. इतकं भारी वातावरण आणि असं वाटत होतं की पाऊसच पडतो की काय. फुल आणि सगळे एन्जॉयमेंट. सो म्हटलं चला नाश्ता करून घेऊया कारण मजा तर भरपूर करायची. सो मी होतो तयार नाश्ता करण्यासाठी. ॲक्च्युली मला उतरायचं होतं पाण्यामध्ये, पण इतक्यात नको, आधी काहीतरी खायला पाहिजे. सो सगळे मस्तापट नाश्ता करायला आले. गरमागरम कांदे पोहे हा असा नाश्ता होता इकडे. कारण आम्हीच लोक होतो. सो आमच्यासाठी स्पेशल नाश्ता कांदे पोहे. आम्ही सगळ्यांनी खाऊन घेतले. हा बघा निवडतोय कुपन. बर्थडे होता आदित्य आणि जशच्या बहिणीचा, म्हणजे भक्तीचा. सो आम्ही नंतर गेलो पाण्यात पोहायला आणि भाई साहब आमची इथे मजा झालेली. आणि ह्या होता एक रील. ॲक्च्युली या मुमेंटवर आम्हाला रील करायची होती, पण रील करणं इतपत वेळच नव्हता म्हणून आम्ही खूप एन्जॉय करून ती रील म्हणून आम्ही ब्लॉगमध्येच अपलोड केली. तेव्हा भाई साहब कसे जात हळूहळू गेला शपथ केला. ॲक्च्युली खूप मजा येते गाईज, कारण अख्खा रिसॉर्ट आमच्याकडे हातात होता. आम्ही आमच्या ताब्यात. ॲक्च्युली अख्ख्या कुपनवर आम्हाला आमचं रिसॉर्ट पूर्ण मिळालं होतं, त्यामुळे आम्ही खूप एन्जॉय करत होतो. आणि आमची एक फ्रेंड होती प्रेरणा म्हणून, तिने आणलं होतं गोप्रो. थोड्याच वेळ आम्ही जेवायला घेतलं. गाईज डाळ भात चपाती सगळं जेवण होतं आणि पोटभर जेवण. परत आम्ही गेलो पाण्यामध्ये. भाईसा आम्ही थांबलोच नव्हतो. जेवल्यावर सुद्धा आम्ही पाण्यात गेलो. आणि आहे मी, हाय गाईज, माझा ब्लॉग आहे, सो मी दिसलंच पाहिजे. तयार झालो थोड्या वेळाने. आयुष्यात इतकं भिजून सुद्धा होत होतं गरम. आम्ही निघायला तयार होत होतो. आणि नेक्स्ट बघा, हे आहे आमचं घर. जी रूम आम्ही बुक केली ही ती रूम होती. फुल एसी सकट. आणि भाईसाहेब रूममध्ये पण एवढं होतं ना, असं वाटतं इथेच राहून जावं. रूम पण छान होती. ही एसी रूम होती. आणि सगळेच फ्रेश होऊन आलेले निघायच्या तयारीत. निघालो आणि निघतानाच बघतो तर भाईसाहेब आमच्या इकडचं पाळणा ना काढून टाकलाय. मी बसतो कारण लहान आहे भाईसाहेब, सॉरी मोठा आहे, मी लहान नाही मोठा आहे, त्यामुळे मला रिसॉर्टला तिकडे पाळण्यात बसू देत नाही. आणि नंतर आम्ही पोहोचलो बीचवर आणि मस्तपैकी गोळा खाल्ला. आणि आम्ही सगळेच गोळा खात निघालो होतो. आम्हाला बस पकडायची होती आणि आमची बस काय वेळेवर येत नव्हती, म्हणून म्हटलं जरा टाईमपास करू. आणि आता पुढेच पॉपरिंग खात आम्ही अर्धा रस्ता गाठला. आणि थोड्या वेळाने रस्त्यात मध्येच लिहिलेलं आय लव्ह अर्नाळा. ॲक्च्युली मला आवडतो अर्नाळा. आणि बसची तिकीट काढली आणि सगळेच बसलो आणि खूप दमलो होतो. त्यामुळे सगळे आम्ही प्रवास सुरू व्हायची वाट पाहत होतो आणि कधी बस चढली. आणि हळूहळू सगळे हा तर झोपलाच. बसमध्ये चढता हा आदित्य आणि भरपूर जण अशीच झोपली होती. बाकीची मुलींची पब्लिक ती पुढे बसले, त्यामुळे ती क्लिपमध्ये घेता नाही आली. आणि बसने फायनली इथे पोचलोच. हे बघा धाराडोर पंढरपूर. बरं आहे बाबा, ठीक आहे. आम्ही आता स्टेशनला पोहोचलो आणि स्टेशनवरून निघत होतो आम्ही घरी. सो गाईज, भेटू नेक्स्ट ब्लॉगला. खूप मजा केली. नेक्स्ट ब्लॉग अजून इंटरेस्टिंग असेल, सो स्टे ट्यून. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय गाईज, थँक्यू सो मच.